त्यावेळेला त्यांनी सांगितलं कमीत कमी 350 वर्षापूर्वीची पेंटिंग आहेत. म्हणजे त्यावेळेला मला कळलं की माझ्या वडिलांनी पेंटिंग बनवलेली नाहीत, माझ्या आजोबांनी बनवलेली नाहीत, माझ्या पणजोबांनी बनवलेली नाहीत. म्हणजे कमीत कमी 3-4 पिढ्या होऊन गेल्या. आता ह्याला सांभाळलं पाहिजे. मग लोक माझ्याकडे यायचे आणि हाऊ मच, कितीची किंमत सांगा त्याची त्या पेंटिंगची. काय 10,000, 20,000, 25,000, 50,000 घ्यायला तयार फॉरेनर लोक वगैरे, म्युझियमचे लोक वगैरे त्यावेळेला. एक ही पेंटिंग आहे का विकलं नाही? ही वडिलोपार्जितची कला आहे, हे जर मी विकली तर माझ्याकडे काय शिल्लक राहणार आहे? त्यावेळी हे जतन करणं हे माझं काम आहे. मी बोलतोच ना, हा जो पद्मश्री आहे तो माझा नाहीच आहे. ह्या लाल मातीत राहून मी हा पद्मश्री मिळवला आहे. हा पद्मश्री माझा नाही आहे, हा पूर्ण महाराष्ट्राचा आहे. कारण 13 कोटीमधून फक्त 2021ला एकच मला पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे हा पद्मश्री कोणाचा आहे? महाराष्ट्राचा आहे ना. ही लोककला तुम्ही ज्या पद्धतीने इथे जतन केलेली आहेत आणि तुम्ही या पिंगुळी गावच्या या वाडीमध्ये, मला ते गुढीपूरमध्ये जी काही जतन केलेली आहे तिथे कशा पद्धतीने हे सगळं केलं आणि तुम्हाला शासनाकडून कशी मदत होते यासाठी? माझ्या डोक्यात जे होतं म्युझियम बांधायचा, काहीतरी करायचा, शासनाच्या मी मागे लागायचो. माझ्याकडे एवढं जुनं साहित्य आहे, माझ्याकडे कळसूत्री बावल्या आहेत, माझ्याकडे चांबड्याच्या बावल्या आहेत. तर त्याच्यासाठी शासन तुम्ही काहीतरी करा असं माझं त्यांचं सारखं माझं बोलणं चालायचं. पत्र वगैरे शासनाने मला सरळ पत्र लिहिलं की तुमच्याकडे जेवढं साहित्य जे काय आहे पुरातन खात्याने, आर्किओलॉजी, त्याने मला पत्र दिलं, सगळं जे काय आहे ते तुम्ही आमच्याकडे जमा करा आणि ते मोकळे. 25 वर्ष झाली पत्र मी माझ्या फाईलला लावून ठेवलेलं आहे. माझी सगळी कला आहे, माझं सगळं जुना ठेवा आहे, तुमच्याकडे का आणि कशासाठी? त्याच्या पाठी मला तुम्ही काय देणार आहे? काहीच देणार नाही ना, मी नाही. मग मी माझी गुरं विकली आणि त्या गुरांच्या गोठ्यामध्ये ते संग्रहालय मी उभं केलं. सह्याद्रीच्या मातीत भटकत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पिंगुळी हे गाव आणि तिथलीच ही गुढीपूर वाडी, या वाडी श्रीयुत परशुराम गंगावणे म्हणजेच ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालाय, पण तो कशासाठी या अंगणात येऊन हे कळतंय. हे आहे ठाकर आदिवासी कला अंगण, जिथं 50 वर्षापासून ही कला, ही लोककला जतन केली जाते. आणि यासाठी आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सह्याद्री संवादमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सह्याद्रीच्या मातीतील लोककला जपणारे, खरं तर वयाच्या 7व्या वर्षापासून या लोककलेबद्दल खूप आपुलकी जपणारे आपल्यासोबत आहेत पद्मश्री कलाश्री श्रीयुत परशुराम गंगावणे सर. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आज आमचं सौभाग्य आहे की आम्हाला तुम्ही भेटला आहात, तुमच्याशी बोलायला मिळतंय आणि या सर्व लोककलेबद्दल जाणून घ्यायला मिळतंय. मला तुम्हाला विचारायचं आहे की वयाच्या 7व्या वर्षापासून तुम्ही हे सगळं जपत आला आहात, ते कशा पद्धतीने पुढे आणलं आहात तुम्ही? नमस्कार. वयाच्या 7व्या वर्षापासून म्हणजे वडील होते, त्या वडिलांच्या हाताला पकडून मी मंदिरमध्ये ते कार्यक्रम करण्यासाठी त्यांच्याबरोबर मी जायचो. आणि 10 वर्षानंतर वडील माझे संपले, गेले. आता गेल्यानंतर ही पूर्ण कला ही माझ्यावरच पडली. आता ही कला म्हणजे काय? ह्या कलेमधले 2 कार्यक्रम असे आहेत, त्याचा इतिहास मूळ सांगायचं म्हणजे असं, आधी पहिला, ही देवाजवळ आपण कार्यक्रम करतो मंदिरमध्ये, परंतु हे कोणामुळे करतो ह्याचं मूळ काहीतरी असेल ना. तर आपण आधी पहिले ठाकर, हे आदिवासी, आणि हे आदिवासी समाज हा जंगलामध्ये राहणारा, म्हणजे ह्या सह्याद्री पाट्याशी राहणारा हा ठाकर समाज. आता त्या सह्याद्रीच्या पाट्यामध्ये राहून तिथं ते लोक कंदमुळं खाऊन लोक राहायचे. अंगावर त्यांच्या कपडा नाही, परंतु 11 लोककला ह्या लोकांनी संपन्न केल्या होत्या. कधी? छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला 450-400 वर्ष बाहेर काढल्यावर झालं. त्याच्या पूर्वीपासून आम्ही त्या कला करत होतो. कुठे? त्या जंगलामध्ये. आता कशावर कला करत होतो हा पण एक महत्त्वाचा भाग आहे ना. जंगलामध्ये राहायचो, कपडे नाही, धुणे नाही, काय नाही, काय असा विषयच नाही. मग आपली काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे म्हणून एका आमच्या त्या ठाकर समाजाच्या व्यक्तीने, म्हणजेच गंगावणे मेन, त्याच्या डोक्यात असं आलं की आपण एखादं पान काढू, आपण पिपळाचं कशाचं तरी पान काढू, पानांपासून काही कलर दगडापासून तयार करू आणि त्याच्यावर पेंटिंग काढायची. आता पेंटिंग काढायचं इथपर्यंत ठीक आहे ना, पण पेंटिंग काढण्यासाठी कुठली तरी थीम पाहिजे ना. ती थीम कोणती घ्यायची? मग ह्या लोकांच्या कसं लक्षात आलं, काय आलं मला माहिती नाही ना. शाळा शिकलेली, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पूर्णपणे ते अडाणीच लोक. आणि
त्यांनी ते पेंटिंग करायला सुरू केलं. तर म्हणाले, पेंटिंग काय करणार आणि काय आपण मनोरंजन आपलं आपण करणार. मग त्याच्या डोक्यात आलं की आपण महाभारतचं पेंटिंग तयार करू. आणि महाभारतचं त्यांनी त्या पानांवर पेंटिंग करायला सुरुवात केली. पेंटिंग करायला सुरुवात केल्यानंतर आणि ते कलर करायला त्यांनी सुरुवात केली. आता कलर किती कलरमध्ये, तर 3च कलर, ब्लॅक, येलो आणि तुमचा हा, आमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तो रेवा म्हणतो आम्ही त्याला, लाल रेवा असा. अशी 3 कलर केले आणि त्यांनी पेंटिंग बनवायला सुरुवात केली. महाभारतचं पेंटिंग बनवायला सुरुवात केली. महाभारतामध्ये दुसरं गंगावणे त्यांचा आणखी भाऊ होता. तर म्हणता आता महाभारतचं बनवतं, आपण रामायणाचं पण बनवू. मग त्यांनी रामायणाचं बनवायला सुरुवात केली. कलर 3च पानांवर, ते करायची पानं पेंटिंग करायचे आणि स्वतःचं मनोरंजन करायचे. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं असं ते 1 तास 2 तास असं मनोरंजन करायचे. ती पानं ठेवायची. त्यांच्याकडे अलमारीच नव्हती ना, कपडाच नाही तर दुसरं त्यांच्याकडे असणार काय. मग ती पानं ती तुटून फुटून जायची. परत करते परत करायचं. असं करता 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 ह्या लोककला 11 लोककला ह्या लोकांनी जंगलामध्ये संपन्न केल्या. कोणी शिकलेला नाही आणि एवढ्या कला त्यांनी संपन्न केल्या. आता हे सगळं करता करता छत्रपती शिवाजी महाराज कोकणामध्ये आले आणि कोकणामध्ये आल्यानंतर सिंधुदुर्गाचा त्यांनी किल्ला बांधला आतमध्ये पाण्यामध्ये. त्याच्यानंतर गड त्यांनी इकडे बांधलेले आहेत आणि ते गड बांधता जिंकत बांधतेवेळी हे लोक त्या लोकांना दिसले. कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. बघितलं, डोक्यावर हात मारून घेतला शिवाजी महाराजांनी. अरे बापरे, काय अवस्था, मी एवढा मोठा राजा आहे, माझ्याकडे सगळं काय आहे, परंतु ह्यांच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे. आमची भेट घेतली, या लोकांना विचारलं, आणि तुम्ही काय काय करता. तर आम्ही सांगितलं, जे भारतात, म्हणजे आता मी म्हणतोय भारतात, पण ज्या कुठे कला नाही आहेत त्या कला आम्ही करतो. हे सगळं त्यांनी ऐकलं शिवाजी महाराजांनी. त्यानंतर आमच्या 2 भाषा आहेत. आता त्या 2 भाषा कोणत्या, तर एक सांकेतिक भाषा, ती सांगलीला वगैरे चालते, सांगली मिरज तिकडे पण चालते सांकेतिक भाषा, हाताच्या बोटानं हां ते वापरतात ती भाषा आहे. आणि आमची एक पोट भाषा आहे ठाकरी भाषा, त्याला आम्ही खिवारी भाषा म्हणतो. म्हणजे तुम्ही इथं जर बसलाय आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे किंवा तुम्हाला काहीतरी वाईट बोलायचं आहे, तर माझ्या भाषेमध्ये मी बोलणार. किंवा तुम्ही इथे बसलाय, मी माझ्या मिसेसला हाक म्हणणार, अगं पनीर ठाल्ले गोडशी देवाड, काय तुम्हाला कळणार. तुम्ही म्हणता हे बोलतायत माझ्याबरोबर, पण मी तिला मेसेज दिला की मुली आलेल्या इथे, तिला चहा घेऊन ये. ही एक भाषा. ह्या दोन्ही भाषा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या ऐकल्या आणि तर इतके खुश झाले की आपलं आता आणखीन आसान काम झालं. म्हणजे आता तर मी लढायला मला काय प्रॉब्लेमच नाही, सैन्य वाढलं माझं. असं केलं आणि त्यांनी आम्हाला बाहेर काढल्याने आमचं त्यांनी एक सहकार्य करायला सुरुवात केली. म्हणजे आमचा तो स्पाय म्हणून तो राहायचा, बातम्या देणाऱ्या पुरवणाऱ्या वगैरे. तिकडसून त्या अफजल खानकडे काय आहे, किती त्याच्याकडे दारूगोळा आहे, किती काय आहे, किती सैन्य आहे, हे आमचा माणूस एक बहुरूपीचं सॉंग करून तिकडे जायचा आणि त्या बातम्या इथे आणून तिथून तो सोडायचा. 1 किलोमीटरहून हातावरून टाकून वगैरे राजाला ती बातमी द्यायची. राजा खुश झाले. राजा म्हणजे इतके जर हे काम करत असतं, यांचं उदरनिर्वाह साधन पण झालं पाहिजे ना चांगलं काहीतरी. मग त्याने आम्हाला पहिलं काय केलं की चित्रकथी, आता जे मी म्हणतोय चित्रकथी म्हणजे चित्रावरून कथा सांगितली जाते, तर चित्रकथी बनवायला त्याने आम्हाला सर्वप्रथम पेपर बनवून दिला. शिवाजी महाराजांनी हँडमेड पेपर, हाताने बनवून दिलेला पेपर आहे तो, फक्त 12x18चा. ह्याच्या व्यतिरिक्त मोठा पेपर तो बनत नव्हता, कारण का लाटणीने बनवलेला होता पेपर तो. आता काय तुम्हाला हजारो मीटर तो पण येऊ शकतो ना. असे त्यांनी पेपर आम्हाला बनवता बनवून दिले. किती पेपर बनवून दिले आणि आम्हाला म्हणाले, तुमच्या डोक्यामध्ये एवढी जर कला असेल, संपूर्ण रामायण महाभारत तुमच्या डोक्यामध्ये असेल, लिखित काहीच नाही, म्हणजे किती तुम्ही हुशार आहात, तर मग हे सगळं तुम्ही पेंटिंगवर तयार करा, आम्ही तुम्हाला पेपर देतो. आणि आमचे 1-2-3 फॅमिली, गंगावणे आमचे भाऊ होते वगैरे, ते बसले काय आणि त्यांनी पेंटिंग करायला सुरुवात केली. करता 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 पेंटिंग किती करावी
याचं ठाव ठिकाणा नाही. कमीत कमी 5,000 पेंटिंग त्यावेळेला बनवली. 5,000 पेंटिंग. आजही 1,000 पेंटिंग माझ्याकडे आहेत. आजही या क्षणाला 400 वर्षाची पेंटिंग आज माझ्याकडे आहेत. पण ती जपण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत असतात. सांगतो, आज 1000 पेंटिंग आहे. तर मी 35 वर्षापूर्वी ज्यावेळेला दिल्लीला गेलो, माझी परिस्थिती एकदम डेंजर. माझं चप्पल म्हणजे ही पानं पायाची, पानं पिंपळ ह्याची, सागाची नाहीतर त्या कुमियाच्या झाडाची पानं, चप्पल. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही माझी काय परिस्थिती होती ती तुम्ही बघायची. बाकी काय मी सांगत नाही. म्हणजे ते दुःख आलं पाहिजे ते सांगते वेळी सगळं. आणि आईबरोबर गोंधळ्याशिवाय एवढी कंडिशन. मग हे सगळं मी करतच होतो ना वडिलांच्या मागे. मग मी दिल्लीला, मला 35 वर्षापूर्वी मला कॉल आला की तुम्ही दिल्लीला तिकडे शिल्पग्रामला या. शिल्पग्राम आहे प्रगती मैदानला. तिथे 1 महिना बसण्यासाठी पपेट शो, चित्रकथेचं पेंटिंग्स असं हे करण्यासाठी तुम्ही तिथे. मी गेलो, बसलो तिथे. माझ्या मिसेसच्या अर्ध्या तोळ्याचा एक मणी होता, त्याला डवली म्हणतात. पूर्वीच्या डवल्या असायच्या, आता काय डवल्या कमी झाल्या म्हणा. ती डवली विकली आणि मी दिल्लीला गेलो. त्यावेळेला इकडे ट्रेन नाही. त्यावेळेला ट्रेन कुठे तुमच्या मिरजेला, ती निजामुद्दीन गाडी जाते तिकडनं. तिथं जाऊन रात्रीचा तो मुक्काम केला आणि गेलो. 8 दिवस तिथं मी प्रगती मैदानाला ते पेंटिंग करणं, पपेट शो करणं वगैरे. खुश लोक बघायचे, फॉरेनर लोक यायचे, दिल्लीचे लोक यायचे, परदेशात संपूर्ण तिथे लोक येतात ना. आणि एक आठवड्याभरात नॅशनल म्युझियमचे लोक तिथे आले. नॅशनल म्युझियम, आपल्या भारताचा नॅशनल म्युझियम आहे दिल्लीला, ती लोक तिथे आले. आणि मी ती माझी जुनी पेंटिंग आहेत ना, अशी तुकडे झालेली पेंटिंग, ती मी अशी मातीमध्ये अशी ठेवली होती, अशी लाईनीमध्ये लावून. त्याने बघितले, अरे आप क्या कर रहे हैं, इतना पुराना चीज़ आप मिट्टी में डाल के यहाँ बैठा है. सर सॉरी, म्हणजे मला त्यावेळी हिंदी पण बोलत कमी येत होतं. म्हणजे मी संबंधच नाही जास्त यावेळेला. 35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला मी. तर ही पेंटिंग जुनी आहेत. ही पेंटिंग तुम्हाला टेस्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला नेशनल म्यूजियममध्ये घेऊन जातो. मी म्हटलं हम नहीं आ सकते. क्यों? कि यहाँ के डायरेक्टर का परमिशन तो लेना ही पडेगा ना. मला उसका फिकीर मत करो. मग त्यांनी त्यांची परमिशन लेटर देऊन घेतली आणि मला ते नॅशनल म्युझियमला घेऊन गेले. आणि सकाळी 10 वाजता घेऊन गेले, संध्याकाळी 5 वाजता मला त्यांनी मोकळं केलं आणि ती पेंटिंग टेस्ट केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं कमीत कमी 350 वर्षापूर्वीची पेंटिंग आहेत. बापरे. म्हणजे त्यावेळेला मला कळलं की माझ्या वडिलांनी पेंटिंग बनवलेली नाहीत, माझ्या आजोबांनी बनवलेली नाहीत, माझ्या पणजोबांनी बनवलेली नाहीत. म्हणजे कमीत कमी 3-4 पिढ्या होऊन गेल्या. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही पेंटिंग म्हणजे खरोखरच आपल्याला एक वरदान देण्यासारखं पेंटिंग आहे आणि ही माझी कला आहे. आणि माझं ते स्वप्न लहानपणापासूनच होतं आधी. आता ह्याला सांभाळलं पाहिजे. मग लोक माझ्याकडे यायचे आणि हाऊ मच, कितीची किंमत सांगा त्याची, त्या पेंटिंगची. काय 10,000, 20,000, 25,000, 50,000 घ्यायला तयार फॉरेनर लोक वगैरे, म्युझियमचे लोक वगैरे. त्यावेळेला एकही पेंटिंग या व्यक्तीने विकलं नाही. का विकलं नाही? की वडिलोपार्जितची कला आहे, हे जर मी विकली तर माझ्याकडे काय शिल्लक राहणार आहे. त्यावेळी हे जतन करणं हे माझं काम आहे. आणि मी पेंटिंग आज जर त्यावेळेला जर मी पेंटिंग जर विकली असती तर मी करोडपती झालो असतो. 1-1 लाखाला पेंटिंग माझं मागितलेलं होतं, म्हणजे बघा. पण मी विकलं नाही. आज जर ते विकलं असतं तर तुम्ही इथपर्यंत पोचले नसता आणि मी इथपर्यंत पोचू शकलो नसतो. राष्ट्रपतीच्या भवनमध्ये माझा तिथं सन्मान झाला, पद्मश्री मिळाला, तर ते पेंटिंग विकलं असतं तर मी बाजारच केला असता ना तो. तर नाही. आणि मग तिथून ती कला छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढल्यानंतर आम्हाला काय केलं, प्रत्येकाला ही जी पेंटिंग बनवली ना 5,000 मी तुम्हाला सांगतोय ती, मग प्रत्येकाला काय सांगितलं, गंगावणे तुम्ही ही केळबाई मंदिर आहे तिथं फोटो लावलेले आहे तिथे, केळबाई मंदिर. त्या केळबाई मंदिरमध्ये जाऊन तुम्ही 9 दिवस जाऊन प्रोग्राम करायचा. 9 दिवस रात्री 10 वाजून सकाळी 6 वाजेपर्यंत. किती? रात्री 10 ते सकाळी 6 असे जाऊन कार्यक्रम करायचे. एवढा स्टॉक आपल्याकडे होता ना. आणि त्याप्रमाणे आम्ही ते नवरात्र दसऱ्यामध्ये जाऊन ते कार्यक्रम करायला सुरू. आता त्याच्यापाठी तुम्हाला मिळणार काय? छत्रपती शिवाजी महाराज तिथे आम्हाला त्या लोकांना घेऊन आले तिथं आणि आमच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं शिवाजी महाराजांनी की ह्या लोकांना काय द्यायचं आहे, तुम्ही हे तुमचं मनोरंजन करणार आहेत आणि मनोरंजन तुमचं काय करणार आहेत, प्रबोधन करणार आहेत. म्हणूनच ह्याला काय म्हटलेलं आहे, ठाकरी लोककला.
सगळ्यात महत्त्वाचा तो एक प्रश्न आहे, ठाकरी लोककला. कारण हे ठाकर आहेत, ह्यांचं शिक्षण नाही आणि ही कला त्यांनी संपन्न केली आहे म्हणून त्याला ठाकरी लोक, म्हणजे ह्याच्यातला एक शब्द त्याच्यातला एक शब्द टाकून अशी ती त्याला ठाकरी लोककला अशी म्हटली जाते. माझं पुस्तक पण मी आता एक प्रिंट केलं आहे. ही लोककला तुम्ही ज्या पद्धतीने इथे जतन केलेली आहेत आणि तुम्ही या पिंगुळी गावच्या या वाडीमध्ये मला वाटते गुढीपूरमध्ये जी काही जतन केलेली आहे तिथे कशा पद्धतीने हे सगळं केलं आणि तुम्हाला शासनाकडून कशी मदत होते यासाठी? आता हे मी करत हे सगळे कार्यक्रम करत आलो, मंदिरमध्ये कार्यक्रम करत आलो, सगळं करत आलो. हे करता 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 शासनाचे कार्यक्रम मला मिळायला लागले. आणि ते शासनाचे कार्यक्रम मी कुठल्या माध्यमातून करायला लागलो? पपेट शोच्या माध्यमातून. ज्या आपण कळसूत्री बावल्या बघितल्या त्याच्या माध्यमातून तुम्हा मुलांना सर्वांना त्याचं प्रबोधन करायला लागलो. उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे पहिला मी 35-40 वर्षापूर्वी जो पहिला प्रोग्राम जर केला असेल तो कोणता? व्यसनमुक्तीचा, दारूबंदी, त्याच्यावर मी कार्यक्रम केले. तो कार्यक्रम केला. त्याच्यानंतर मग कुठला केला असेल तर हुंडाबळीचा केला. कारण त्यावेळेला हुंडाबळीचा हा मोठा प्रकार होता. काय हुंडाबळीचे कार्यक्रम मी करायचो. हुंडाबळी झाल्यानंतर मग काय केलं? मग हागणदारी मुक्ती केली. त्याच्यानंतर मग अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्यक्रम केले. त्याच्यानंतर बेटी बचाव बेटी पढाव केले. HIV हजारो लाखो कार्यक्रम मी ह्या माध्यमातून केले. आणि त्यावेळेला काय माझ्याकडे रेकॉर्डिंग काहीच नाही, ना रेडिओ, ना मोबाईल, ना कॅमेरा, काहीच नाही ना. मी असे जाऊन ते कार्यक्रम करायचो. पण त्याचं रेकॉर्ड शासनाचे कार्यक्रम ना, रेकॉर्ड शासनाकडे होतंच ना. ते हे गंगावणे हे कार्यक्रम करतायत, हे रेकॉर्ड त्यांच्याकडे होतं. आणि ते माझं स्वप्न की जेणेकरून आपला हा म्युझियम झाला पाहिजे. कारण एवढं साहित्य माझ्याकडे आहे. आज पपेट शोचा कार्यक्रम गेल्या हजारो वर्षापूर्वी करतोय, तो आजही मी करतोय. भावा इथं एक मंदिर आहे, माऊलीचं मंदिर म्हणून, तिथं मी कळसूत्रीवाल्याचा कार्यक्रम आजही करतोय. बरं तुम्ही म्हणाल किती वर्षापासून करताय? तर तो पपेट शो जे आहेत याचं ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आहे. तुम्ही वाचा मुद्दम. कळसूत्री सूत्रधार, तो सूत्रधार महाराष्ट्रामधला कोण आहे? तर हा परशुराम गंगावणे. आताचा परशुराम गंगावणे, त्यावेळेचे पूर्वज. तर आजही तो कार्यक्रम करतो. आणि हे सगळे कार्यक्रम मी केल्यानंतर काय झालं, माझ्या डोक्यात जे होतं म्युझियम बांधायचा, काहीतरी करायचा, शासनाच्या मी मागे लागायचो. माझ्याकडे एवढं जुनं साहित्य आहे, माझ्याकडे कळसूत्री बावल्या आहेत, माझ्याकडे चांबड्याच्या बावल्या आहेत. तर त्याच्यासाठी शासन तुम्ही काहीतरी करा असं माझं त्यांचं सारखं माझं बोलणं चालायचं. पत्र वगैरे शासनाने मला सरळ पत्र एक लिहिलं की तुमच्याकडे जेवढं साहित्य जे काय आहे पुरातन खात्याने आर्किओलॉजी, त्याने मला पत्र दिलं, सगळं जे काय आहे ते तुम्ही आमच्याकडे जमा करा आणि तुम्ही मोकळे. 25 वर्ष झाली पत्र मी माझ्या फाईलला लावून ठेवलेलं आहे. माझी सगळी कला आहे, माझं सगळं जुना ठेवा आहे तुमच्याकडे का आणि कशासाठी? त्याच्या पाठीवर मला तुम्ही काय देणार आहे? काहीच देणार नाही ना. मी नाही दिलं. आणि मी मग नंतर 3 मे 2006ला अशी तुमच्यासारखी लोक आली माझ्याकडे लोक यायचीत ना. कारण लोक म्हणजे कोण यायची ते तुम्हाला सांगतो. JJADचे लोक मुलं यायची, तिथले प्राध्यापक यायचे, JJADचे यायचे, टेक्स्टाईलचे यायचे, इंजिनिअरिंग कॉलेजचे यायचे, निप्स कॉलेजचे यायचे, कितीतरी कॉलेजची मुलं इथं प्रोजेक्टसाठी माझ्याकडे यायचे. आणि ह्या व्यक्तींनी त्या मुलांना विनामूल्य ही माहिती द्यायची. विनामूल्य काही घ्यायचं नाही. कारण का आपल्याला खायला काय लागत नव्हतं. पेज आणि भात नाही तर पिठी आणि भात खाऊन राहायचं. त्या मुलाकडसून काहीच मी घेत नव्हतो. अशी मुलं यायची आणि त्यांना मी ते द्यायचं. तर हे सगळं करायचं तर मग आता आपल्याला काहीतरी करायला. मग तुमच्यासारखी एखादी एक लेडी जिथे आली, रश्मी सावंत म्हणून. म्हणलं गंगावणे सर तुमच्याकडे इतकं ठेवा जुना आहे, तुम्ही स्वतः का करत नाही? तुम्ही शासनाच्या कशाला मागे लागताय? मी म्हटलं माझ्याकडे स्वतः करायला काय आहे का? काहीच नाही. घर तर एवढंसं माझं घरटं होतं, काय करणार मी? काहीच करू शकत नाही. मग ते म्हटलं तुमचं आहे ना जागा इथे. मग मी माझी गुरं विकली. माझी 2-3 गुरं होती ती विकली मी. कारण माझा 85मध्ये ॲक्सिडेंट झाला. माझा एक पाय जायबंदी आहे. मी एका पायावरच चालतो. ॲक्च्युली जायबंदी आहे, माझा पाय गुडघ्यातनं गेलेला आहे. म्हणतात तुमची जागा आहे, तुमच्या जागेमध्ये तुम्ही करा ना, शासनाचे कशा मागे लागताय? मग मी माझी गुरं विकली आणि त्या गुरांच्या गोठ्यामध्ये
ते संग्रहालय मी उभं केलं गुरांच्या गोठ्यामध्ये. आता त्या गुरांच्या गोठ्यामध्ये मी संग्रहालय ओपन केल्यानंतर कोणतरी उद्घाटनला आलं पाहिजे. मग आता उद्घाटनाला कोण, तर त्या मॅडमनी पण मला मदत करतो म्हणून सांगितली होती. आम्ही आणण्याचे लोक तुम्हाला मदत करतो. मग त्यावेळेला प्रभाकर फणशीकर, विजया मेहता, प्रभाकर फणशीकर, विजया मेहता, कलेक्टर, SP, CO सगळे इथं हे लोक आले आणि जवळजवळ 4-5 तास कार्यक्रम चालला. आणि मी त्यांना माझी सगळी हिस्ट्री सांगितली त्या लोकांना. ते म्हणाले काय आमच्याकडे काहीच नाही, हे आम्हीच संपन्न केलेलं होते, नाटकं करतोय ती, आमच्या पूर्वजांनी कोणी आम्हाला शिकवलेलं नव्हते, तर तुमच्याकडे हा एवढा मोठा ठेवा आहे. आणि मग शेवटी प्रभाकर फणशीकर स्वतः म्हणाले, गंगावणे साहेब तुम्ही हे छोटं म्हणू नका, हे फार मोठं आहे. आता मोठं काय की हे कलेचं माहेर आहे, कलेचं माहेर. इथं उद्या बघा कलेच्या माहेरी लोक नुसत्या भारतातून नाही पण जगातून येतील लोक इथे. आज खरोखरच शब्द माझ्या त्यांच्या कानावर पडत आहेत. आता 8 दिवसापूर्वी डेक्कन ओडिसी येऊन गेली आणि गेल्या 10 वर्ष माझ्याकडे डेक्कन ओडिसी येते. फॉरेनर लोक येत आहेत, 50-50, 100-100 फॉरेनर लोक येतात डेक्कन ओडिसी घेऊन. त्यामुळे त्यांचे शब्द मला खरोखरच, आणि ती कला जिवंत कशी राहील हा माझा उद्देश. मग त्यानंतर माझी दोन्ही मुलं मोठी झाली. मुलं कशी शिकली काय शिकली त्याचं मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. काय कशी तरी मी शिकवली. हॉटेलमध्ये जाऊन कप बशा घासल्या, भांडी धुतली, इकडसून लात मारायची, काम करतोस काय नाही, लात मारायचे, अरे काम करतोस काय नाही, फुकटचं खायला लायस काय, देत होते काय. भज्यांचं म्हणजे त्याला काय म्हणतात, हां भज्यांचा चुरा असतो बघा, तो चुरा एवढा बांधून द्यायचा. आणि त्याच्यावर ते दिवस माझ्या आई वडिलांनी आम्ही काढलेले नाही, दुःख वाटतं सांगताना. आणि असे ते हे करून माझ्या मुलांना, नंतर लग्न झाल्यानंतर मुलांना मी वगैरे असं शिकवलं. माझ्या हॉटेल माझं स्वतःचं एक मी तसं घेतलं. बायको आणि मी दोघांनी ते हॉटेल चालवलं आणि ते मुलांना थोडं शिकवलं. पण शिकवल्यानंतर मी माझ्या मुलांना एकच मंत्र दिला की बाहेर तुम्ही नोकरीच करायची नाही. का तर 3 मे 2000 साला मी हे केलं, ओपनिंग केलं ना. तुम्ही आता नोकरी करायची नाही बाहेर कुठे, तुम्ही करायची तर ते इथंच नोकरी करायची, आपण दुसऱ्याचा गुलाम व्हायचं नाही. एवढं तुमच्याकडे आहे. लोक 50,000 लाखभर रुपये कमवतात, तुम्हाला 10,000 मिळेनात का, पण 10,000 मध्ये तुमचं कुटुंब चालू शकतं. असा मी संदेश माझ्या दोन्ही मुलांना दिला. त्यातलं एक मुलगा त्या गडबडीमध्ये तो नोकरीला लागला, एक तलाठी म्हणून लागला. आणि हा माझा छोटा मुलगा तुमच्या कोल्हापूरमध्ये 4 वर्ष त्यांनी IT इंजिनियर त्यांनी केलेलं आहे. त्याला म्हटलं सगळं सोडून दे आणि तू इकडे ये. आणि दोन्ही मुलं माझी, एकनाथ आणि चेतन, दोन्ही मुलं ही आर्टिस्ट म्हणून आज भारतातलं 1 नंबरचे आर्टिस्ट म्हणून हे दोन्ही मुलं आहेत. खूप छान. आणि ते आम्ही अनुभवलं सुद्धा मगाशी. आणि खरंच खूप छान वाटतं हे बघताना की आम्हाला हे खरंच बघायला मिळालं नसतं जर तुम्ही हे जतन केलं नसतं तर. आणि आजही आम्ही बघतोय की बरेच जण इथे शिकायला पण येत आहेत. तर हा शासनाचा कोर्स आहे, तुम्ही तयार केलाय, काय आहे? आता मी सांगतो, हे गेल्या जवळ 30-35 वर्ष मी काय केलेलं आहे, माझ्या गावातल्या मुलांना मी असं जवळ करायचो. अरे तुम्ही इथे या, तुम्ही पेंटिंग करायला शिका, तुम्ही एखादं गाणं म्हणायला शिका, एखादं. पण आमच्या मुलांनी असं ठरवलं की ह्याच्यामध्ये आम्हाला काय मिळणार आहे. हा तंबोरा घ्यायचा हातामध्ये, तुमच्या दरवाज्यात जायचं, गाणं म्हणायचं, मग तुम्ही काहीतरी आम्हाला देणार कशासाठी, त्याविषयी आपण नोकरी करू. आणि दरम्यान आपल्या समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळालं, त्यामुळे आम्हाला नोकऱ्या, ह्या लोकांना, बऱ्याचशा लोकांना नोकऱ्या मिळायला लागल्या. त्यामुळे ह्याच्यावर काय झालं, पूर्णपणे पाठच फिरली ना ह्या कलेवर. परंतु माझ्या डोक्यात तसं नाही. माझ्या डोक्यात आमच्या समाजाच्या लोकांना जरी नाही मिळलं तर बाहेरच्या युवकांना काम मिळालं पाहिजे, हाती काम मिळालं पाहिजे. तर ते कसं मिळेल, तर आपल्या ह्या कलेच्या माध्यमातून मिळेल. आज जर एखादं चित्र जर तुम्ही जर काढलं, चांगलं जर दर्जेदार जर चित्र काढलं, तर त्याची किंमत कमीच कमी 5,000 रुपये, 2,000, 3,000, 5,000 पर्यंत तुम्ही ते विकू शकता. अशी महिन्याला जर तुमचे 4-5 चित्र जर तुम्ही जर तयार केली आणि जर ती विक्री केली तर तुम्हाला कुठे नोकरी करायला पाहिजे. हा माझ्या डोक्यात सारखा तो भिनायचं. आणि तसं मी शासनाला ते कळवायचो. मग शासनाने मला साधारण 85-83-84ला मला त्यांनी गुरु म्हणून डिक्लेअर केला. भारत सरकारने गुरु शिष्य परंपरा म्हणून मला डिक्लेअर केला आणि मला गुरु शिष्य परंपरा द्यायला सुरुवात केली. मग त्यांना स्टायपेंड मिळायला लागलं मुलांना.
आत्ताच्या मुलांना जे 30 मुलं आत्ता माझ्याकडे शिकतायत, तुम्ही मुद्दाम त्याची एखाद्या मुलाची इंटरव्ह्यू घेतला तरी चालेल, चित्रगतीचे पेंटिंग शिकायला 30 मुलं आज माझ्या घरीवर पेंटिंग करतायत. 30 मुलं, त्यांना 7,500 रुपये स्टायपेंड आहे. हा माझा उद्देश आहे की त्या मुलांना रोजगार कसा मिळेल. हा आता त्यांना शिकण्यासाठी पैसे दिले, पण उद्या ते शिकून गेल्यानंतर ते स्वतः कमवू शकतील ना. इथली 5 मुलं निपला मी पाठवली, निप कॉलेज मुंबईचं आहे ना, 5 मुलं तिथं गेली. ह्याच्यातून 5 मुलं तिकडे पाठवली. त्यांना हा व्यवसाय कसा करायचा ते शिक्षण दिलं गेलं त्या कॉलेजमध्ये. 3 दिवस त्यांचं तिथे ट्रेनिंग होतं. तर असे माझ्या डोक्यामध्ये ते विषय होते आणि म्हणून मी ते धरून हे सगळं चालू केलं. आता हे सगळं करता का तुम्ही म्हणाल माझ्याकडे ज्या कला आहेत ना, ते ह्या कलेवर माझं काय पोट भरणार आहे का? नाही भरत. मला काय गव्हर्नमेंटने पेन्शन दिले काय? मला पद्मश्री मिळाला, मला काय पैसे मिळाले आहेत काय? मला मिळाला तो हुद्दा मिळाला फीत कापण्यासाठी. खरोखरच म्हणजे जे आहे ती वस्तूची सांगते तुम्हाला मी. मला लोक उद्घाटनासाठी घेऊन जातात, मी जातो आणि जायलाच पाहिजे, कारण हा मी बोलतोच ना, हा जो पद्मश्री आहे तो माझा नाहीच आहे. ह्या लाल मातीत राहून मी हा पद्मश्री मिळवला आहे. हा पद्मश्री माझा नाही आहे, हा पूर्ण महाराष्ट्राचा आहे. कारण 13 कोटीमधून फक्त 2021ला एकच मला पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे हा पद्मश्री कोणाचा आहे? महाराष्ट्राचा आहे ना. हा सिंधुदुर्गाचा आहे, माझा नाही आहे. मी फक्त नाममात्र आहे, मी फक्त सांभाळून ठेवलं आहे आणि म्हणून हा पद्मश्री. तर असे क्लास घेऊन मुलांना उद्योग हाताशी कसा द्यायचा हा माझा उद्देश आहे. आणि माझा उद्देश माझ्या मुलांनी आता काय केलेला आहे तो संपन्न करत गेलेला आहे, पुढे नेलेला आहे. दोन्ही मुलं माझी अतिशय म्हणजे हा आता इतका माझा मुलगा काम करतोय की त्याला सारखं म्हणजे वेळच नसतो त्याला, इतकं तो काम आहे त्याचं. पैसे कमी मिळू दे पण काम जास्त आहे. आपलं पहिल्यापासूनच काय पैसा आपल्याकडे कमी येऊ दे पण काम राहू दे, हेच. आता इथून पुढे खरं तर हा वारसा तुम्ही तुमच्या पिढीला दिलेला आहे पुढच्या, आणि ती पिढी खरं तर आम्हाला आता ते देतीये आणि आम्हाला माहिती होतंय हे सगळं. इथून पुढचे काय तुमचे प्लॅनिंग आहे तिथे? तर आत्ता पुढचं माझं प्लॅनिंग म्हणजे असं आहे की एवढं मी इथपर्यंत पोचलो आहे, तर याच्याही पुढे आपली कला जिवंत राहिली पाहिजे. मग ज्यावेळेला माझी ती रॅली काढली ना, त्यावेळेला शासनाचे सगळे लोक तिथे ज्यावेळेला मंत्री वगैरे आले, टोटली सगळे मंत्री आले प्रत्येक ह्याचे, आणि त्यांनी मला एक 25 लाख रुपये म्युझियमसाठी त्यांनी डिक्लेअर केले. 25 लाख रुपये म्युझियम नवीन बांधण्यासाठी म्हणून. आता 25 लाख डिक्लेअर केल्यानंतर झालं, डिक्लेअर झाले आणि म्हणाले की तुम्ही आता काय करणार? तर म्हटलं मला म्युझियम बांधायचं आहे. ते 25 लाख दिले. तर म्हटलं आता तुम्ही जागा पण द्या. आता जागा कुठून द्यायची? कारण ह्याच्यापूर्वी मला 10 कोटीचा म्युझियम सँक्शन झाला होता. 10 कोटीचा मी प्रोजेक्ट केला होता आणि तो मला सँक्शन द्यायला 2 कोटी माझ्याकडे आले, म्हणजे फक्त मी घेतले नाहीत. आणि गावातल्या लोकांनी विरोध केला की जर हे पर्यटक जर आले तर आमची बायको मुलं जे काही मुले आहेत त्यांची काय होणार, वाट लागणार. त्यावेळी आम्हाला हा प्रोजेक्ट नको म्हणून पेपरला बातम्या दिल्या आणि तो प्रोजेक्ट 2 कोटी रुपये आलेले. मनोहर जोशी कलेक्टर माझ्या दरवाज्यातून बसले, गंगवणे काही करून जागा कुठली ती दाखवा, आपण भूमिपूजन करायचं आहे. त्यावेळेला 99मध्ये आपला पर्यटन जिल्हा झाला ना, मनोहर जोशी मुख्यमंत्री, आणि ते उद्घाटनासाठी माझ्याकडे सावंतवाडीला आले. सावंतवाडी माझ्याकडे येणार होते आणि माझा ॲक्सिडेंट, माझा पाय गुडघ्यातनं गेला. त्याच वेळेला 2-3 जागा दाखवल्या, तर त्यांना जागा ते योग्य झाल्या नाही. स्मशानभूमी होत्या, नाही इथं चालणार नाही, पर्यटक येणार आपले हाऊसमौज करण्यासाठी येणार, तिथं स्मशान जळणार, ती जागा नको आहे. 2 कोटी रुपये आलेले पैसे परत गेले. तिथून मी वेडा झालो, अक्षरशः म्हणजे खरोखरच वेडा झाल्यासारखा झालो मी की काय माझ्या नशिबात आहे मला काय कळत नाही. पण मी म्हटलं हे टिकवणार, आणि तो मग म्युझियम झाला वगैरे. आणि मग ती रॅली आणि ते 25 लाख रुपये त्यांनी दिल्यानंतर मी त्यांना 5 गुंठे माझी स्वतःची जागा खरेदी खताने त्या संस्थेला दिली. माझी संस्था आहे, आता मी संस्था स्थापन केलेली आहे, ट्रस्ट, विश्राम ठाकर चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून. त्याला मी 5 गुंठे जागा दिली आणि ती जागा मंजूर करून माझं आता ते म्युझियमचं फाउंडेशन चालू आहे. आता ते प्रयोजन काय, एक तो म्युझियम झाला. आता म्युझियममध्ये माझ्या सगळ्या 12 कला आहेत त्या तिथे मी सगळ्या तिथे ठेवणार आहे. त्याच्यानंतर माझी संकल्पना काय आहे बघा, की गुरुशिष्य परंपरा जे मी म्हणतोय, तर बाहेरची जी मुलं येत आहेत शिकण्यासाठी तर त्यांची राहण्याची सोय पाहिजे, त्यात एक मिनी थिएटर पाहिजे,
एक थिएटर पाहिजे. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला शो बघायचा आहे तर तुम्हाला लगेच तिथं एका ह्याच्यामध्ये 50 लोकांना शो बघता येईल. तसं एक मिनी थिएटर आहे. गुरु शिष्य परंपरेसाठी आपल्याला एक हॉल पाहिजे. राहण्याची सोय तर मी आता चालूच केलेली आहे, लोन करून राहण्याची सोय त्यांची. हे सगळं आणि त्यांना एक डिप्लोमा, त्यांना एक सर्टिफिकेट, डिप्लोमा कोर्स म्हणून एक 8 दिवसाचा तुम्ही घेतलात, 15 दिवसाचा, त्यांना डिप्लोमा एक म्हणून त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल. ही माझी संकल्पना आहे आणि युवकांना हाती काम देण्याची ही माझी संकल्पना मेन आहे त्याच्यामध्ये. खरंच खूप छान वाटतंय. ऐकतानाच असं वाटतंय की पुन्हा जेव्हा आम्ही येऊ तेव्हा खरंच खूप वेगळं चित्र बघायला मिळेल आम्हाला. आणि तुमची तळमळ आहे ती या तुमच्या बोलण्यातून नाही तर इथे जेव्हा आम्ही या कलांगणात फिरलोय तर तिथे लक्षात येतंय की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा जीव ओतलेला आहे. तर खरंच खूप छान वाटतं आणि अभिमानसुद्धा आहे आम्हाला की या लाल मातीतली व्यक्ती आज पद्मश्री तिला मिळालेला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि तुमची पिढी पुढची सुद्धा हे कार्य सुरू ठेवलेलं आहे तिने. सह्याद्री संवादवरती अशा अनेक व्यक्ती आपल्यासोबत गप्पा मारायला येतात. खरं तर आपल्याला अनेक लोकांपर्यंत ही कला किंवा त्यांचं जे कार्य आहे ते पोचवायचं आहे आणि हे आज आपण साध्य करतोय असं मला वाटतंय. आपण पुन्हा एका नवीन क्षेत्रातल्या नवीन व्यक्तीशी आपण गप्पा मारायला नक्की भेटू सह्याद्री संवादवरती.